कशाला नाही बोलला असं तसं आहे सुभाष भारती यांनी आपण मी मेघना सांगितलं भांडत आहेत की आमच्या माझे कझिन्स येत आहेत, तुझ्या कझिन्सना बोलवायचं तर बोलव. तिची 5 कझिन माझी 15 कझिन्स आहे. आता मी काय करणार आता त्याच्या? आणि मेघनाच्या मराठीचा पहिला शब्द आलेला आहे. सुभाषला ती बोलते हिचे 5 कझिन्स आहेत. नमस्कार, कसे आहात सर्वे? स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्लॉग मध्ये. तर आज मी भारती आणि आमच्या सोबत अजून 2 आमचे मित्रमंडळी आहेत. हे आहेत आमचे परम मित्र सुभाष यमुला आणि 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 कुठे गेली? अरे अरे हा, आणि ही त्यांची अर्धांगिनी मेघना. आणि हे आमचे चिटुकले आणि बिटुकले. या 2 चिटुकल्या सुभाष आणि ही बिटुकली. आमची बिटुकली तर तुम्ही बघितलीच असेल. तर आज आम्ही निघालो आहोत कुठेतरी बाहेर फिरायला, एक फॅमिली स्टेकेशन साठी, वीकेंड असल्यामुळे. आणि आम्ही कुठे जात आहोत हे तुम्हाला पुढे कळेलच. आमच्या बायकोंना सुद्धा माहिती नाही, हे आम्हाला दोघांनाच माहिती आहे आम्ही कुठे जात आहोत ते. तर फक्त एवढंच सांगेन की तो जो लोकेशन आहे एकदम मस्त, म्हणजे आम्हाला तरी आवडला लोकेशन. आम्ही गेलो नव्हतो, बट तो जो आम्ही बघितलेला आहे लोकेशन खूप आम्हाला आवडलेला आहे. आणि जो एक युनिक स्टेकेशन आहे तो अख्ख्या इंडियामध्ये कुठे नाही तसं. सो बघूया, तुम्हाला सुद्धा आवडतोय का, तुम्ही सुद्धा बघा पुढे. आणि चला, ओके. आम्ही आता जात होतो, तर आम्हाला विचार केला की थांबून काहीतरी खाऊया. आणि मॅकडॉनल्ड्स मध्ये आम्ही थांबलो. तो मुली गौरव आणि चंबली आणि हे लोक ऑर्डर करतात. नॉट शुअर असं करत होतं, असं करायचं होतं, असं केलं. आणि आपण काय ऑर्डर करतो? सॉरी, हे असे काही प्रकार असतात आमच्या मुलींचे. त्या माणसांना, ह्या दोन्ही माणसांना फक्त हाफ हाफ बघा, कारण तुम्हाला ते खाली गोव्याला आणि वरती माझी चांगली आहे, वेगळ्या ठिकाणी वाटते. माझी स्लॅक्स वाली. फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत आता आमच्या लोकेशनला, जिथं आम्ही जात होतो. आणि तुम्ही बघाल, मी थोडं इथं व्हॉइस ओव्हर ऍड करतोय बिकॉज काही चुकांमुळे आमचा माईक ऑफच राहिला, त्याच्यामुळे ऍक्च्युअल व्हॉइस रेकॉर्ड होत नाही. तर इथं तुम्ही बघाल पूर्णपणे हा जो एंट्रन्स आहे, हे 2 विलाज आहेत. इथं तुम्हाला दिसत असतील, लेफ्टला एक आहे आणि इथं समोर एक आहे. जो लेफ्टचा विला आहे तो 3 BHK आहे. हा जो लेफ्टचा विला आहे तो 3 BHK आहे. आणि आम्ही आता जिथे जातोय तो 2 BHK विला आहे. हे आमचे तिन्ही चेंडरमेंडर एक्साइटेड आहेत पुढे जायला, रूममध्ये जायला. हा एंट्रन्स आहे पूर्णपणे एकदम खाली, असं जरा खड्ड्यातच असल्यासारखं वाटेल तुम्हाला. आणि हे झाडं बघा बाहेर, पूर्णपणे खूपच सुंदर प्रकारे त्यांनी डिझाईन केलेलं आहे. पूर्णपणे इंजिनिअरिंगचं मला वाटतं हे एक चांगल्या प्रकारे, खूपच चांगलं उदाहरण आहे की कशा प्रकारे आपण बांधू शकतो हे असं घर. एका थोडंफार वेगळंच आहे, म्हणजे नॉर्मल तुमचे जे घरं असतात त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळंच आहे. आणि या जो जागेचं, ही जागा मुरबाडमध्ये आहे. आणि याचं जे नाव आहे ते आहे असंजा तितली करून आहे या पूर्णपणे विलाचं नाव. आणि हा लिव्हिंग रूम आहे, ओपन लिव्हिंग रूम आहे. समोर पूर्णपणे जंगल आहे, तुम्हाला दिसतच असेल. हा पूल आहे आणि राईट साईडला हा डायनिंग टेबल. म्हणजे इथं जे काही जेवण वगैरे ती लोक आणणार ते इकडेच ठेवत आहेत. इथं बेसिन वगैरे आहे प्रॉपर. आणि राईट साईडला म्हणजे बाहेरच टेबल सुद्धा आहे. हा आपला पहिला बेडरूम आहे. 2 बेडरूम्स आहेत जसं मी म्हटलो. तिथे तुम्ही बघाल पूर्णपणे स्पेशियस आहे. डिझाईन्स, मार्बल्स वगैरे खूपच सुंदर प्रकारे आहेत सगळे. हा डेस्क आहे, जिथं तुम्हाला काही काम करायचं असेल तुम्ही करू शकता. हा आपला बाथरूम असणार आहे पूर्णपणे. हा सुद्धा मार्बल्स जे हे कलरफुल आहेत, खूपच सुंदर वाटत आहेत.
आणि सनलाईट प्रॉपर आहे पूर्ण रूममध्ये, तुम्हाला लाईटची सारखी गरज आहे असं नाही. हे आपले आणि भारती येताना प्रत्येक वेळी विचार होते की कुठे जातोय, बिकॉज तिला असं वाटत होतं की कसं असेल लोकेशन काय माहिती नाही, पण ती आता तिचं व्हॉइस रेकॉर्ड होत नाही, पण ती खूप हसते कारण का तिचं असं म्हणणं आहे की मी असं कधी बघितलंच नव्हतं अशा प्रकारचे जे घरं आहेत ते. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच आलेलो आहे, असं मी सुद्धा कधी कुठे व्हिजिट नव्हतं केलेलं. मुलांना खेळायला इथे कॅरम बोर्ड्स वगैरे आहेत ठेवलेले, इनडोअर गेम्स वगैरे खेळण्यासाठी. हे वेलकम ड्रिंक आलेली आहे आम्हाला, कोकम सरबत त्यांनी आणून दिलेला आहे. हा टेबल आहे पूर्णपणे, जेवायला वगैरे आम्ही इथंच बसतो. आणि हा सेकंड बेडरूम, याची सुद्धा जी डिझाईन वगैरे आहे ऑलमोस्ट सगळी सेमच आहे. हा जो आहे तो 3 BHK आहे. 3 BHK विलाचा डोरची डिझाईन बघा, पूर्णपणे वेगळी आहे. आणि खाली जमिनीच्या खालीच आहे हा सुद्धा, वरती पूर्ण पॅचेस आहेत लँडचे. ही आमची ऋता. आणि हा पूर्णपणे लिव्हिंग एरिया आहे, इथे सिटिंगसाठी आहे. हा क्लोज्ड मध्ये आहे, जर तुम्ही 2 BHKचा बघितला तर तो ओपन मध्ये होता आणि हा क्लोज्ड मध्ये आहे. हा किचनचा एरिया, इथं तुम्हाला जर काही करायचं असेल, जेवणासाठी वगैरे बसायचं असेल तर हे. आणि हा सुद्धा एक ओरिजिनल दगड आहे, जो त्यांनी इथं एक सेंटर टेबल म्हणून ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडे फिशचे वगैरे हे आर्टिफॅक्ट्स वगैरे आहेत. इथं 3 बेडरूम आहेत इन टोटल. मी तुम्हाला जसं दाखवतो पुढे. इथून जर तुम्ही खाली जाल, इथे सुद्धा सनलाईटसाठी वगैरे तुम्ही बघत असाल, हे जे होल्स ठेवलेले आहेत जिथून सनलाईट प्रकारे सूर्यप्रकाश पूर्णपणे येतोय. आणि हा आहे पहिला बेडरूम, जो खूपच मोठा आहे. जर तुम्ही 2 BHKच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर हा जरा मोठा आहे, एवढं पण असा फरक नाही, बट मोठा आहे, स्पेशियस आहे चांगल्या प्रकारे. बेडची साईज वगैरे सगळे डबल बेड्सच आहेत सगळ्या रूम्स मध्ये. आणि जी हे मार्बल्सची वगैरे जी डिझाईन आहे ती सुद्धा ऑलमोस्ट सिमिलर आहे प्रत्येकामध्ये. हा बाथरूम आहे, कॉमन बाथरूम. जर तुम्ही बघितलं असेल तर पहिल्या बेडरूम मध्ये अटॅच्ड वॉशरूम नव्हतं, सो बिकॉज हा कॉमन ठेवलेला आहे त्यांनी एक. हा सुद्धा मोठा आहे चांगल्या प्रकारे जो वॉशरूम आहे तो. आणि हा आहे सेकंड बेडरूम. हा सुद्धा चांगला स्पेशियस आहे. फ्रेम्स वगैरे जर तुम्ही बघाल, खूपच सुंदर प्रकारे सगळे फ्रेम्स लावलेले आहेत त्यांनी. आणि प्रॉपर्टी एकदम नीट अँड क्लीन आहे, असं नाही की तिथे म्हणजे काही जे आपण म्हणतो ना धूळ वगैरे असतात, तर तसं काही नाही. पूर्णपणे क्लीन आहे प्रॉपर्टी. तुम्ही लहान मुलांना वगैरे सुद्धा घेऊन येऊ शकता इथे, आणि ती लोक सुद्धा खूप एन्जॉय करतात. आणि हा जो अटॅच्ड वॉशरूम आहे या बेडरूमला, इथे सुद्धा तुम्ही बघाल जे दगड वगैरे आहेत हे सगळे एकदम ओरिजिनल, म्हणजे तसेच्या तसेच आहे, त्याला फोडलेलं नाही आहे. आणि जो तिसरा बेडरूम आहे इकडचा, तो थोडासा एका कॉर्नरला, म्हणजे विलाच्या आतमध्येच आहे, बट एका वेगळ्या साईडला आहे. 2 बेडरूम एका साईडला आणि हा तिसरा एका साईडला. सो हा थर्ड बेडरूम आहे. इथे सुद्धा सेम डिझाईन तुम्ही बघाल, सोफा वगैरे, बेड वगैरे. वरती त्यांनी मच्छरदाणी ठेवलेली आहे प्रत्येक बेडरूम मध्ये, जी सुद्धा खूपच चांगली आहे. म्हणजे रात्रीचं सगळं जंगल असल्यामुळे थोडेफार किडे वगैरे येऊ शकतात, पण त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे. आणि हा अटॅच्ड वॉशरूम या बेडरूमचा. तर अशा प्रकारे हे दोन्ही पण 2 आणि 3 BHK जे विलाज आहेत, याचं नाव आहे ड्रॅगन फ्लाय. आणि जो 2 BHK विला आहे त्याचं नाव आहे तितली. सो असे हे 2 विलाज आहेत, 2 आणि 3 BHK. तर आता आपण पूर्ण प्रॉपर्टीचा आणि रूमचा हे बघितलेलं आहे, टूर केलेला आहे. आणि तुम्ही बघितले की
2 प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे एका प्रॉपर्टीमध्ये 2 विलाज आहेत. एक 2 BHK, एक 3 BHK, दोघांचीही कॉस्टिंग वेगवेगळी आहे. या प्रॉपर्टीचा जो जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला असंजा सॅफ्रॉन स्टेजची बेसिकली प्रॉपर्टी आहे. सॅफ्रॉन स्टेज ज्याला माहिती असेल तर काइंड ऑफ त्यांचे मल्टिपल हे आहेत, हॉटेल्स वगैरे आहेत किंवा असे प्रॉपर्टीज आहेत विलाज वगैरे, जे ते विकेंडसाठी किंवा वीकडेजसाठी वगैरे देतात फॅमिलीजसाठी. आणि सॅफ्रॉन स्टेजचे प्रॉपर्टीज हे आम्हाला माहिती आहे की पहिल्यापासून आम्ही पहिला सुद्धा व्हिजिट केलेले आहेत. खूप खूप चांगले असतात. थोडेफार कॉस्टलियर साईडला असतात पण चांगले असतात प्रॉपर्टीज. आणि ही सुद्धा प्रॉपर्टीचं नाव आहे असंजा. आता इथं 2, जसं मी बोललो की 2 विलाज आहेत. एक आहे 2 BHK विला ज्याचं नाव आहे असंजा तितली, आणि दुसरा आहे 3 BHK ज्याचं नाव आहे असंजा ड्रॅगन फ्लाय. ओके. आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडंफार डिफिकल्ट आहे, बिकॉज जो लेटेस्ट बोलतो की जो जवळचा आपला हे आहे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, तो आहे बदलापूर, जो इकडून 50 किलोमीटरवर आहे ऑलमोस्ट. ओके. सो इथून ऑलमोस्ट 50 किलोमीटरवर आहे. आणि कल्याण स्टेशन सुद्धा ऑलमोस्ट सेम डिस्टन्स आहे, 50 ते 60 किलोमीटर आहे. सो तिथून तुम्हाला येण्यासाठी खूप डिफिकल्ट जाईल, म्हणजे पब्लिक जरी तुम्ही ट्रेनने आलात तरी पण तिथून रिक्षा वगैरे भेटणं डिफिकल्ट आहे. सो आम्ही प्रेफरेबल हेच आहे की तुम्ही बाय रोड या, स्वतःची ओन व्हेकल असेल तर बेटर आहे बाय रोडच. आम्ही सुद्धा तसं चाललो आहे बाय रोड. आपल्याला मुंबईपासून म्हणजे आम्ही ऑलमोस्ट आम्हाला 2.5 आवर्स लागले, 2.5 तासामध्ये आम्ही आलेलो आहोत. मध्ये ब्रेक वगैरे घेतलेला, हा विकेंडला, ते पण ट्रॅफिक वगैरे आधीमध्ये लागली होती. बट विकेंडला इन द सेन्स फ्रायडे आम्ही जेव्हा निघालो तेव्हा ट्रॅफिक आम्हाला लागला होता. सो 2.5 आवर्स जनरली लागतातच, आणि 10-15 मिनिटं पुढे मागे होऊ शकतात. बट प्रेफरेबल हेच आहे की तुम्ही स्वतःची व्हेकल घेऊन या, स्वतःची गाडी घेऊन या, त्याच्याने तुम्हाला एन्जॉय पण करता येईल आणि आरामात येऊ पण शकाल इथे. अजून एक सजेशन असं राहील की थोडाफार पावसाळा चालू झाला तर तुम्ही आलात तर अजून खूप जास्त इथं जो एन्व्हायरमेंट, जो वातावरण आहे तो खूप अजून सुंदर होईल. इकडचा पूर्णपणे गावची फिलिंग आहे, आणि त्यामध्ये हा जो विला आहे तो आहे लोकेटेड. जर इकडे येण्यासाठी काही बुकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही नॉर्मली जे आपल्या वेबसाईट्स असतात, booking.com झाला, यात्रा.com वगैरे, इथून तुम्हाला भेटेल. असंजा तितली जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला भेटून जाईल. आणि सॅफ्रॉन स्टेजची स्वतःची वेबसाईट सुद्धा आहे, बुकिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. डिस्काउंट्स वगैरे तिकडे जनरली असतात, खूप कमी असतात डिस्काउंट त्यांच्या प्रॉपर्टीजला, बट असतात. ते बुकिंग करून तुम्ही येऊ शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि तुमचा सपोर्ट असंच आम्हाला नेहमी देत राहा. तुमचा प्रेम आम्हाला असंच नेहमी देत राहा. सगळी मुलं आणि भारती वगैरे सगळे बाहेर थांबलेले आहेत आता. तर मी पण आता जातो आणि बाहेर थोड्या गप्पा गोष्टी चालू.